गेलं मतदान झालेलं आहे, त्यामध्ये माढा, सातारा, बारामती याचा रिपोर्ट आपल्यापर्यंत आला असेल, काय सांगाल सर? जी माहिती मिळते ती अतिशय अनुकूल आहे. बरं. म्हणजे या सगळ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार चांगल्या फरकाने निवडून येतील तिन्ही मतदार असा चैन आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाटण्याचे व्हिडिओ जे आहे ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एका आमदारांची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये, आरबाजच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्याचा फटका काय मतपेटीतून दिसेल असं तुम्हाला वाटतं का? पैसे वाचले हे दिसतंय आणि ठिकठिकाणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली. काही लोकांनी त्याचे फोटो काढले, व्हिडिओ काढले, इलेक्शन कमिशनचं सुद्धा हात धरले. आजपर्यंत त्या मतदारसंघात पैसे वाटप ही कल्पना कधी नव्हती. ही आम्ही हल्लीच पाहिली, पहिल्यांदाच पाहिली. हे नवीन कल्चर राजकारणात येते तसा विचार करावा लागेल. नंतर शांत करावे. साहेब, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल. असं सरकार कसं चालेल असं अमित शहा म्हणतात. काय की अमित शहा हे सांगतात त्याला काय अर्थ नाही. अमित शहाने आठवावं त्यांच्याच राज्याची मोरारजीभाई देसाई प्रधानमंत्री झाले त्यावेळी काही त्यांचं नाव पूर्ण केलेलं नव्हतं. असे निर्णय घेत राहा. साहेब, इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत, नेमकं आपल्या मनात काय भावना होतं? कारण का लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील, नेमकं काय? संसदेत असं नाही. कसं आहे, काँग्रेस पक्षाच्या विचाराचं जवळ असलेले काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करतात. आयडिओलॉजी गांधी नेहरूंची आहे, ते जिथं आयडिओलॉजी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा, हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना वाढली तर आश्चर्य नाही. गुजरातमध्ये बूथ कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याची माहिती समोर येते आहे, काय सांगा? असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या हातात जिथे राज्य किंवा त्यांचे शक्तिस्थाने त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी त्या अनेक ठिकाणून आलेल्या आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्याची नोंद घ्यावी. साहेब, भाजपसोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झालेला नव्हता असं तुम्ही एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलून म्हटलं की काय विषय? काय प्रश्नच आहे. काही झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपचा विचार त्याच्यात काही सामील नाही. त्यालाच अनुषंगानं अगोदर तसा निर्णय घेतलेला होता, तशी तुम्ही दिल्लीलाही गेलेला होता. 6 बैठका दिल्लीमध्ये झाल्या. तुम्हाला आमच्याचे काही सहकारी त्या मताचे होते. मी अनेकदा सांगितलं त्यांनी चर्चा करायची तरी करा, तसं निर्णय शेवटी पक्ष घेईल आणि तो पक्षाचा निर्णय ते म्हणतात त्या भावने नव्हता. स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेली आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं, काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावर ते बोलतात काय की त्यांच्या पक्ष विलिनीकरणाचा जो काय बोलतो शिवसेना पक्ष विलिनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता. अजिबात नाही. शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे. ते सरकारी म्हणून काम करतात पण त्यांनी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे. आरोप केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील. साहेब, अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला आहे असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केले, त्याबद्दल काय म्हणजे आतापर्यंत अडाणी अंबानी हे कुणाचे दोस्त आहेत म्हणून देशात चर्चा. आता एकदम उलट ज्यांच्याबद्दल तक्रार होती, चर्चा होत होती, आज तेच
हे काँग्रेसवर दाखवायला लागले. पवारसाहेब अजित दादा भाजपमध्ये बोलताना चुटकी वाजवून बारामतीमध्ये अशा स्टाईलला चुटकी बनण्यापेक्षा साहेब दादा बोलताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती. त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजितदादांचे हे लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही, त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला. काय म्हणजे साहेब अजितदादांच्या बोलण्यात 1-2 दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय. काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत. इतक्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चाललं नव्हतं, पण काल बदल झालेला दिसतोय. काय सांगाल त्या बाबतीत? त्यांनाच विचारा ना, मी काय सांगणार. पण त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले, आतावर म्हणत नव्हते. तर तुमची काळजी त्यांना जास्त जास्त वाटायला लागली आता. त्यांना विचारा. असं तुमच्या काळजीपुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगदग देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये. मला कोणी त्रास देत नाही. जवळचे लोक प्रेमानं माझ्यावर वागतात आणि आम्हा सगळ्यांचं काम करायला पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे. साहेब 1980 पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय, आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केलं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांना त्याचं विचार साहेब मला काल काही या चळवळीचा त्यांचा काही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणाला मी उत्तर देण्याचे भाष्य करणं आवश्यक आहे. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी तुम्ही काल बोलला, बोललेलं त्याला काय नाही. मुहूर्त मी असं बोललेलं नाही. मी असं म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघे एकत्र होते. मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकत्र काम केलं आणि एकत्र निवडणुका लढल्या, आत्ता लढल्या. यावेळी सुद्धा आता अनेक मतदारसंघाचे ते जिथं काँग्रेसचा उमेदवार होता राष्ट्रवादीचे सरकारी कार्यकर्ते, काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचा होता तिथं काँग्रेस सहकार्य करत होतं. आणि विचारधारा एक असल्यामुळं एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही पटल्यामुळं त्या पद्धतीने काम करतो. सातारचा काय रिपोर्ट आहे? लीड किती मिळेल सातारचं? साहेब काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक NIA च्या कोर्टात दावा दाखल केला आहे की ऑगस्ट 2008 मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभा घेतली होती. त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते. त्यावेळी हिंदू दहशतवादाचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला. या विधानानंतर लगेचच 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 टप्पे झाले. पहिल्या टप्प्यात विधान मतदान झालं, दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी झालं, तिसऱ्या टप्प्यातही मतदान झालं. त्याचं कसं बघता? हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसतं. कारण पहिल्या आणि दुसऱ्या झाल्याच्या नंतर मोदींनी आपला तोल बदलला. त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख ओपनली केला आणि ओपनला करून त्यांना आता हा धर्मांतरवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा प्रकारची सरकार त्यांच्या मनात असावी हे त्याच्यामध्ये दिसते. जसे जसे चफे जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातं अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकारच्यात असावी असं ऑब्झर्वेशन माझं आहे. साहेब आज इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटत आहे. पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि 2 दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली. याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणेवरती मला माहिती आहे की शिष्टमंडळ भेटत आहे हे तुमच्याकडून मिळायचं. पण दिल्लीमध्ये बसून निकाल घेतला असेल त्यांच्याकडे काहीतरी माहिती आली त्याशिवाय ते भेटतात नाही. सर महाराष्ट्राचं चित्र आत्ता ह्या सगळ्या 3 टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय? महाराष्ट्राचं चित्र काय असेल? मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, बरोबर, आम्हाला 4 जागा मिळाल्या. एक
ते उशीर मिळाले त्यामुळे हे समजायला मिळाले. एकंदर 6 जागा विरोधी पक्षाला मिळाल्या. आत्ता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही. लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या त्यांच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा चेनवर दिसतो. साहेब 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येत आहे, खास मुंबईच्या जागांसाठी. त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला? बघूया आता काय होतं. बरं. त्याच्यामध्ये मोदी साहेब त्यांच्यावर जात आहेत. त्याचा अर्थ मोदी साहेबांना कोणाची परिस्थितीची मदत हवी. हां. त्यांना आत्मविश्वास त्यांचा कुठे गेलेला आहे हे याच्यातच नसतं. राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब असं सर बोलतात. साहेब पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. अशा प्रकारची काही अजितदादांनी आज सकाळी पत्रकार परिषद केली. ठीक आहे, तर तुम्ही तुमचा पक्ष चालू नवीन दुसऱ्याच्या ह्याच्यात त्याच्यात तुम्ही घालता. साहेब काल सुप्रियाताईचा जल्लोष करण्यात आला. म्हणजे जरा त्या- थांबत जावं सुजितराव- ना. प्रश्नाचं उत्तर तर मिळत द्यायचं ना. हां. सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले, ताईंनी पेढे वाटले. म्हणजे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येत आहेत. असं काही सगळं नाही, व्हिडिओ आहेत सगळे. बोललेत का हा? तुझे असं बोलले? नाही, कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात सुप्रियाताई. कार्यकर्त्यांना वाटत असेल तर आनंद आहे. चला, थँक्यू सर.